गेल्या 3 ते 4 दशकातली हरित क्रांती ही त्या काळातली गरज होती। पण आज रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा अतिवापर होत असून त्याचा मानवी आरोग्य, पर्यावरण आणि शेतीच्या अर्थकारणावर गंभीर परिणाम झालाय। हीच गोष्ट लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातल्या औसा गावचे ॲडव्होकेट त्र्यंबकदास झंवर गेल्या 10 वर्षांपासून सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीची एकात्मिक शेती करतायत। सध्या त्यांच्याकडे 3 एकरात डाळिंबाचं पीक असून यासाठी त्यांना एकरी फक्त 50,000चं उत्पादन खर्च आलाय। रासायनिक निविष्ठा न वापरल्याने ही बाग तेलकट डागांपासून मुक्त ठेवण्यात त्यांना यश आलंय। या बागेपासून त्यांना किमान 18 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। आज कृषी दिनाच्या निमित्ताने शेतीच्या नव्या पद्धतीचा शोध घेत आपण त्यांच्या सेंद्रिय डाळिंब शेतीची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत। त्र्यंबकदास झंवर यांची औसा गावाजवळ 50 एकर शेती आहे। राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी आपली शेतीवरील निष्ठा जपली आहे। यातूनच गेल्या 2-3 दशकांपासून त्यांनी शेतीत वेगवेगळे बदल केलेत। गेल्या 15 वर्षांपासून रासायनिक शेती परवडत नसल्यानं त्यांनी सेंद्रिय शेतीकडे आपला मोर्चा वळवलाय। सध्या त्यांच्याकडे 22 महिने वयाची डाळिंबाची 3 एकरांवर लागवड आहे। रासायनिक शेती जवळपास सोडून 15 वर्ष झाली। रासायनिक शेतीमध्ये शेतीचं उत्पादन कमी व्हायला सुरू झालं। रासायनिक शेतीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला। मग ते उडीद असतील, मूग असेल, या पिकावर सुद्धा किडीचा प्रादुर्भाव वाढला। म्हणून रासायनिक शेती कमी करून मग मेंढ्यांच्या माध्यमातून मेंढ्या बसवून खत जे आपल्याकडं जनावरं असेल त्यांच्या माध्यमातून खत वापरून एक काही प्रमाणामध्ये सेंद्रिय आणि मग काही थोड्या प्रमाणामध्ये रासायनिक करण्याचा प्रयत्न 15 वर्षापासून सुरू केला। पण गेल्या 10 वर्षापासून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती, आज ही सारी शेती आम्ही सेंद्रिय पद्धतीने करतो आहोत। 2013च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून भगवा वाणाची 700 रोपं आणून त्यांची 3 एकरात 8 फूट बाय 12 फुटांवर लागवड केली। ही राहुरी कृषी विद्यापीठातून रोपं आणली आणि 8 बाय 12 हे अंतर धरून आपण ह्या रोपांचं लावण केलेली आहे। डाळिंबाचं वाण जे आज प्रचलित वाण आहे भगवा, हा भगवा डाळिंब या ठिकाणी लावलाय आपण आणि 2 वर्ष झाली ही बाग लावून आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ही बाग जोपासण्याचा प्रयत्न केला आहे आणि यावर्षी पहिलं पीक आज आपण या ठिकाणी सुरू करतो। त्र्यंबकदास झंवर गेल्या अनेक वर्षांपासून सरकारच्या विविध शेतकरी समित्यांवर काम करतायत। शेतीचा अभ्यास करताना रासायनिक शेती परवडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। तेव्हापासून ते सेंद्रिय शेतीचे आपल्या 50 एकर शेतीत प्रयोग करतायत। माननीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना राज्याच्या सेंद्रिय कमिटीवर काम करण्याची मला संधी मिळाली। एक परिपूर्ण अहवाल की उद्याच्या महाराष्ट्राने सेंद्रिय शेती कशा पद्धतीने स्वीकारली पाहिजे असा एक अहवाल आम्ही राज्य शासनाला, तेव्हा माननीय राजाराम देशमुख त्यावेळेस राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, आम्ही दिला आणि मग आपण स्वतःच हे सगळं केलं पाहिजे म्हणून तेव्हापासून आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये उतरलो आणि चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेतीचे रिझल्ट आज आपल्याला, मग ते तुरी असतील किंवा साधारणतः आपण सोयाबीनचं पीक असेल, ज्वारीचं पीक असेल, हे सारं सेंद्रिय पद्धतीने उत्तम पद्धतीने कमी पावसामध्ये येऊ शकतं, हे आता सिद्ध झाले आहे। दिवसेंदिवस रासायनिक निविष्ठांची शेती खर्चिक होत असल्यानं या शेतीला शेतकरी पर्याय शोधू लागलेत। रासायनिक खतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खर्च होतो। आज फवारण्यामध्ये विशेषतः तुरी आणि हरभऱ्यावर ज्या फवारण्या होत आहेत त्या अत्यंत घातक रसायनाच्या फवारण्या आहेत। याच्यामुळं माणसाच्या शरीरावर परिणाम होत आहेत, विविध प्रकारचे रोग माणसाला होत झालेले आज अनेक संशोधनातून सिद्ध झालेलं आहे। म्हणून सेंद्रिय शेती केली पाहिजे हे तेवढंच खरं, पण सेंद्रिय शेतीमध्ये फार कमी प्रमाणामध्ये खर्च लागतो, ज्याला झिरो बजेट शेती म्हणतो, अशा पद्धतीची सेंद्रिय शेती या ठिकाणी होऊ शकते। आज श्री रविशंकर यांच्या आश्रमामधून सेंद्रिय शेतीचे हे सारे धडे चाललेले आहेत। बेंगलोरमधून सेंद्रिय शेती कशी करावी, आज आम्ही त्यांचे जवळचे फॉलोअर म्हणून, अनुयायी म्हणून या पद्धतीने आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग संबंधित जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आम्ही करतो। आज झंवर यांनी 3 एकर डाळिंबाला लागवडीपासून दर 8 दिवसांनी एकरी 200 लिटर जीवामृत दिलंय, तर 15 दिवसांनी दशपर्णी अर्काची फवारणी केली आहे, तर दर महिन्याला गार्बेज एन्झाईमची फवारणी त्यांनी केली आहे। सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्यानं या डाळिंबांची निर्यात सहज शक्य आहे। प्रयत्न असा आहे की काही एक्सपोर्टच्या संदर्भातली मंडळी येऊन गेलेली आहे। आमची खात्री आहे की हे निश्चितपणे एक्सपोर्ट होईल
आणि साधारणतः 100 रुपयाचा किलोचा भाव याला मिळेल असा आमचा अंदाज आहे. आणि मग जो भाव नंतरचा माल आहे त्याला साधारणतः 80 ते 85 रुपयेपर्यंतची मागणी आज आहे. काही व्यापारी येत आहेत, मागतायत. अंदाज असा आहे की साधारणतः ह्या 700 झाडांच्या मधून एक 25 टन माल या ठिकाणी सगळ्या पद्धतीचा निघावा असा एक आमचा अंदाज आहे. आज झाडाला साधारणतः कमीत कमी 70 म्हणजे जास्तीत जास्त 100पर्यंतची फळं आहेत. फळं अत्यंत उत्तम पद्धतीने पोचलेली आहेत. आज आपण पहिला बहार काढून घेतल्यानंतर दुसरा बहार फळांचा मोठा होईल आणि साधारणतः 1 महिनाभर हा हंगाम चालेल. काही निश्चितपणे काही लोकांनी जी याच्यातली तज्ज्ञ मंडळी आहे एक्सपोर्ट करणारी त्यांनी सांगितलं की निश्चितपणे एक्सपोर्ट होईल आणि आज त्याचा शुभारंभ आम्ही करतो त्या एक्सपोर्टच्या एकूण प्रक्रियेचा. झवर यांना आपल्या डाळिंब पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्यात यश आलंय. ठिबक संच, रोपांचा खर्च, मशागत आणि मजुरीचा मिळून एकरी 50,000 रुपये खर्च आलाय. रासायनिक शेतीच्या तुलनेत हा खर्च कमी आहे. झवर आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये निविष्ठा विकत आणत नाहीत. येत्या काही दिवसात डाळिंबांची तोडणी होणार असून यापासून त्यांना किमान 18 लाख रुपयांचा नफा हाती येणं अपेक्षित आहे. हे साधारणतः 3 एकरचं क्षेत्र आहे. आज आमची अपेक्षा अशी आहे की 20 एक टनाचा माल निघावा आणि भावाचा आजची परिस्थिती बाजारातली बघितली साधारणतः 21 लाख रुपये याच्यामधून उत्पन्न होईल याची आम्हाला साधारणतः असा अंदाज आम्ही करतो. गेल्या 2 वर्षापासून रोप आणण्यापासून आजपर्यंतचा खर्चाचा अंदाज केला तर साधारणतः 4.5 ते 5 लाख रुपये खर्च या बागेला झालेला आहे. याच्यामध्ये सर्वात मोठा खर्च काय असेल तर तो लेबरवर झालेला खर्च आहे. रासायनिक खत नसल्यामुळं, फवारणीचा खर्च नसल्यामुळं हा खर्च सर्वात वाचलेला खर्च आहे आणि त्याच्यामुळं हे साधारणतः 2.5 ते 3 एकरचं क्षेत्र आहे. 2.5 ते 3 एकरच्या क्षेत्रामधून 2 वर्षामध्ये अशा पद्धतीचं उत्पन्न देणारं डाळिंब हे काटक, सक्षम आणि नवीन आता जी शेतीमध्ये येणार आहे किंवा जी काही कोरडवाहू शेतीमध्ये थोडा बहुत पाण्यावर शेती करणारी जी मंडळी आहे त्यांच्यासाठी वरदान ठरण्याची शक्यता. झवर यांनी डाळिंबाच्या सेंद्रिय शेतीमध्ये खर्च कमी करण्यात यश मिळवलंय. त्यांचं तंत्रज्ञान वापरून मराठवाड्यातल्या डाळिंब उत्पादकांनी डाळिंब लागवडीसाठी पुढे येणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जे काही आपण बाकीचा ऑर्गॅनिक सोडून बाकीच्या याच्यावर जो काही खर्च करतो तो खर्च कमी करून या शेतकऱ्याने, जवळ काकाचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याने बाजारपेठेमध्ये चांगलं माल आल्यामुळे चांगले त्यांना किंमत मिळाली. आणि खर्च जो आहे जो रासायनिक खतं वापरल्यानं शेतकऱ्यांचा जो काही खर्च होतो तो खर्च जवळजवळ 50% खर्च कमी घेऊन उत्पन्नामध्ये 1.5 ते 2% दुप्पट उत्पन्न बाकीच्या झाडापेक्षा मिळवलं आहे. आपण जी पाहतोय ती सध्या फक्त 3 वर्षाची बाग आहे. हे दुसरं पीक या बागेमध्ये आपण घेतलेलं आहे आणि रासायनिक पीक कमी करून, रासायनिक खताची मात्रा कमी करून ऑर्गॅनिक पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीमध्ये आपण या बागेमध्ये सर्वस्व जे काही प्रोग्राम बनवला होता आपण याच्यामध्ये आपण लिक्विड बायो फर्टिलायझर्स आणि बाकीच्या पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्यास रासायनिक सोडून ऑर्गॅनिकमध्ये आपण वापरल्या आहेत आणि याच्यामुळे उत्पन्नामध्ये 2 ते 2.5% मध्ये उत्पन्न याच्यामध्ये वाढले. दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या आरोग्याच्या समस्यांवर मात करायची असेल तर जीवनशैलीबरोबरच शेती आणि खाद्यान्न रसायनमुक्त करणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर ब्रिजमोहन झवर यांनी व्यक्त केलंय. आजकाल आपण जे रासायनिक फवारणी केलेले फळं वापरतो, वातावरणामध्ये होत जाणारे बदल आहेत, हे सगळे त्यांना एक प्रमुख कारण आहे असं संशोधनामधून दिसून आलेलं आहे. आपल्या शेतामध्ये मागच्या काही वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेतीचा प्रयोग चालू केलेला आहे. आपण पाहिलं असेल की आजपासून 25-30 वर्षाच्या मागे जशी मनुष्याची हेल्थ होती, जशी लोकांची हेल्थ होती, तशा प्रकारची हेल्थ किंवा तशा प्रकारची तब्येत आजकाल मेंटेन करणं शक्य होत नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे कृत्रिमरित्या पिकवलेली फळे यांचं सेवन आजकालच्या समाजामध्ये खूप जास्त झालेलं आहे. तर समाजाला निरोगी ठेवण्यासाठी आणि सदृढ बनवण्यासाठी अशा प्रकारच्या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले फळं जास्तीत जास्त सेवन करावे आणि अशा प्रकारच्याच तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये आवर्जून उपयोग करण्यात यावा. त्र्यंबकदास झवर यांच्यासारख्या अभ्यासू शेतकऱ्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांनी दिली आहे. नुकतीच त्यांनी झवर यांच्या सेंद्रिय डाळिंब शेतीची पाहणी केली. आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आता सध्या तरी कमी झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जसं झवर काकांनी हा डाळिंबाचा प्लॉट लावलेला आहे त्याला पाणीसुद्धा कमी लागते. त्यांनी ड्रिप इरिगेशन केलेलं आहे इथं आणि कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न काढून त्याच्यात जास्त पैसा मिळवावा
आणि आम्ही सुद्धा इथं बघायला आलो आहे की झवर काकांनी हे कसं सक्सेसफुल केलेलं आहे. त्यांचेच सगळं बघून बाकीच्या शेतकऱ्यांनी देखील करावं अशी माझी इच्छा आहे. मी सुद्धा स्वतः शेती बघते आणि माझ्याही शेतामध्ये मी पावसाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं माझी शेती मी सगळी ड्रीपवर केलेली आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी देखील आपल्या भागामध्ये ड्रीपची योजना करून कमी पाण्यामध्ये जास्त कसं उत्पन्न काढता येईल ह्याचा अभ्यास करावा. बाकीच्या शेतकऱ्यांकडे जाऊन बघावं बाकीच्या लोकांनी काय केलेलं आहे असं मला वाटतंय. मी झवर काकाचं अभिनंदन करते आणि त्यातल्या त्यात त्यांनी ऑर्गॅनिक डाळिंब काढलेलं आहे. मला त्याचा आनंद आहे. आम्ही देखील त्यांच्याकडून शिकून काहीतरी करू असं मला वाटतंय आणि मी देखील प्रयत्न करणार आहे. मराठवाड्यात तेलकट डागानं ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी झवर यांच्याप्रमाणे सेंद्रिय नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला तर हजारो एकरांवरच्या डाळिंबाच्या बागा तेलकट डागांपासून नक्कीच वाचवता येतील. दीपक क्षीरसागर, साम TV, लातूर.